मनसे आणि भाजपच्या युतीकडे शिवसेना तुम्ही कसं बघता? याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपसोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही. म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती. एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं. तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं. त्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली. त्यानंतरसुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसेसोबत लागते. म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कळून चुकलं असेल. कल्याण लोकसभेसाठी तुमचं आणि सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत आहे. तुम्ही लढण्यास इच्छुक आहात का? काय नाही बघा, माझ्यावर आता पक्षाने सचिवपदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय. मी म्हणालो तसं याआधी आम्ही 10 मतदारसंघांमध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत. आज यवतमाळ आणि वाशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. उमेदवार कोण असतील काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील. जो कोण उमेदवार असेल, फक्त कल्याणच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो, जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजयी करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तयार आहे का? तुम्ही जवळपास सगळं निश्चित झालेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी मला वाटतं आमच्या एक 70 ते 80% उमेदवारांची घोषणा देखील केलेली आहे. अवघ्या 10-20% जागांबद्दलची जी काय बोलणी सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ नेते लवकरच सांगतील. कल्याणवरून संधी मिळाली तर तुम्ही जाहीर केला नाही, काँग्रेसने अजून एक उमेदवार जाहीर केला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे काँग्रेसमध्ये, कारण उद्धव ठाकरे जाहीर सभेमधून उमेदवारी जाहीर करून देतात. नाही, मला वाटतं उमेदवार कोण असतील काय असतील आणि काँग्रेसचे कोण असतील हे काँग्रेसचे नेते सांगू शकतील. त्या संदर्भात मी सांगायला काही योग्य व्यक्ती नाही. शिवसेनेचं नाही, मी परत एकदा सांगतो, संधी मिळाली कल्याणमधनं तिकीट दिले तर तुम्ही लोकसभा लढणार आहात का? इच्छा आहे का? बघा, माझ्या इच्छेपेक्षा आज पक्षाला गरज कसली आहे हे जास्त महत्त्वाचं. उद्धव ठाकरे साहेब हे आमचे नेते आहेत. ते ज्या आम्हाला आदेश देतात त्या आदेशाचं पालन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि सर्व कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक आम्ही करत असतो. तुर्तास माझ्यावर जी जबाबदारी आहे युवासेनेचं संघटन मजबूत करणं, शिवसेनेचं संघटन मजबूत करणं, ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. येणाऱ्या दिवसांमध्ये जसं उद्धव ठाकरे साहेब सांगतील तसं आपण करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.